नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहेत। तर बघा मित्रांनो, महायुती सरकारने हा महिलांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊ। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे। यापूर्वी पात्र महिलांना 1500 रुपयाची मदत दिली जात होती। यापुढे 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते। तर बघा मित्रांनो, नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन होणार आहे। सरकारने या निवडणुकीच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना याचा लाभही झालेला आहे। शिवाय निवडणुकीत देखील याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे। दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। तर बघा मित्रांनो, तत्पूर्वी या योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत 1500 रुपये हप्ता वितरित करण्यात आला आहे। आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसात सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो। यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मानधन ते लागू केले जाऊ शकतं। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं। मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी लाभार्थी कोण याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्या महिलांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आले नाही। त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे। तर महिलांना काळजी करण्याची गरज नाही। महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 2100 रुपये येणार आहेत, त्यामुळे चिंता करू नये। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।